नमस्कार, सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा आपला वर्ग या चॅनलवर। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आपण देणार आहोत। त्या परीक्षेची तयारी म्हणून एक प्रीवियस क्वेश्चन पेपर या ठिकाणी मला मिळालेली आहे। मराठी माध्यमचा तो पेपर आहे। पेपर क्रमांक 1 पहिली ते 5वी म्हणजेच प्राथमिक स्तराचा प्रश्न संच ए ची ती प्रश्नपत्रिका आहे। एक एक भाग त्याचा आपण आता सोडवणार आहोत। सुरुवातीला इंग्रजी या विषयाचे प्रश्न बघूयात। पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघू शकतो, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह लॉयन, कब, फ्रॉग, डॅश डॅश। तर लॉयन, कब म्हणजे ही सिंह आणि त्याच्या पिल्लाला म्हणजेच यंग वन ऑफ ॲनिमल ची पेअर आहे। तर फ्रॉगच्या पिल्लाला काय म्हणतात आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचे आहे। तर 4 ऑप्शन मधून कोल्ट, सिग्नेट, लेव्हरेट, ताडपोल, ताडपोल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। दुसरा प्रश्न बघूया, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर। अकॉर्डिंग टू मी ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग दिस रोल। तर आता हा ए भाग, हा बी भाग, हा सी आणि डी चारहींपैकी चुकीचा भाग म्हणजे सेंटेन्स विच हॅज एन एरर, पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर। एरर म्हणजे चूक। तर यातील बरोबरचा ऑप्शन म्हणजे डी, धिस रोल, कारण रोलचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे। ROLE त्या ठिकाणी असायला हवे होते। तिसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस। सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी। तर या ठिकाणी उत्तरासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। बरोबरचा पर्याय आहे उत्तर क्रमांक 2, आय वॉज बीइंग ड्रिव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स। पर्याय हे जवळपास सारखेच असतात, कन्फ्यूज करणारे असतात, त्यामुळे घाई करू नये। व्यवस्थित 4ही पर्याय वाचावेत आणि त्यानंतर योग्य ते पर्याय निवडावा। बऱ्याच वेळेला आपल्याला वाटते पहिलाच पर्याय बरोबर आहे म्हणून आपण उत्तरपत्रिकेवर तसे मार्क करून देतो, त्यानंतर खाली लक्षात येते की 2 दुसरे सुद्धा बरोबर असू शकते किंवा ऍट अ टाइम 2 बरोबरचे उत्तर त्या ठिकाणी दिलेले असते आणि ऑप्शन मधून मध्ये सुद्धा दिलेले असते की 1 व 4। त्यावेळी आपण उत्तरपत्रिकेवर चेंजेस करू शकत नाही। त्यामुळे सांगण्याचे तात्पर्य असे की 4ही पर्याय आधी व्यवस्थित बघून घ्यावे, चेक करावे आणि त्यानंतरच योग्य तो पर्याय उत्तरपत्रिकेवर क्लिक करावा, कारण त्या ठिकाणी एकदा आपण मार्क केल्यानंतर त्या ठिकाणी सुधारणा होऊ शकत नाही। चौथा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड अडोर। तर या ठिकाणी अँटोनिम, चूज द करेक्ट अँटोनिम म्हणजे अपोजिट वर्ड हे आपल्याला समजायला हवे, विरुद्धार्थी शब्द ऑफ द गिव्हन वर्ड। मग गिव्हन वर्ड कोणता या ठिकाणी अडोर। अडोर या शब्दाचा अँटोनिम आपल्याला 4 पर्यायापैकी निवडायचा आहे। निग्लेक्ट, ओव्हरपॉवर, डिस्टेंट, नोबल। आता या ठिकाणी एक तर आपल्याला याचा सुद्धा मीनिंग माहित असायला हवा, शिवाय या 4चा मीनिंग असायला हवा। त्याचवेळी आपण अपोजिट वर्ड या ठिकाणी शोधू शकतो, अँटोनिम। अडोर मीन्स प्रेम करणे, सो याचं अँटोनिम येईल डिस्टेंट। डिस्टेंट मीन्स तिरस्कार करणे। आपल्याला जनरली हेट म्हणजे तिरस्कार करणे माहित असते, यासाठी आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे की आपली जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी आपण एन्हान्स करायला हवी, कारण इंग्लिश हा सब्जेक्ट व्होकॅब्युलरी बेस्ड आहे। व्होकॅब्युलरी आपली पक्की असली, डिक्शनरी आपली स्ट्रॉंग असली तर आपण बरेचसे क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो। 5वा प्रश्न या ठिकाणी, चूज द प्रॉपर आर्टिकल ऑर एक्स म्हणजेच गुणाकाराची फुली आहे ही। इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला प्रॉपर आर्टिकल्स रिकाम्या जागी वापरायचे असेल, जर गरज नसेल तर अशी फुली त्या ठिकाणी वापरायची आहे। वी हॅव डॅश डॅश आर अँड डॅश डॅश हॅव फॉर प्ले। तर ऑप्शन बघूया, द, अँड, अ, द, एक्स आणि एक्स, अ। करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आहे अँड, आर। या ठिकाणी आपण अँड आधी वापरतो आणि अँड, अ, हाफ फॉर प्ले म्हणून ऑप्शन पर्याय क्रमांक 2 याचे बरोबर उत्तर आहे।
तर कदाचित या ठिकाणी प्रश्न पडू शकतो की या ठिकाणी हा शब्द सुद्धा आपण जनरली ॲन हे आर्टिकल स्वर म्हणजेच व्हॉवेलने सुरू होणाऱ्या शब्दाआधी वापरतो, परंतु हा एच ने सुरू होणारा शब्द आहे आणि हा सुद्धा एच ने सुरू होणारा शब्द आहे. मग इथे ॲन आणि इथे ए का, तर थोडक्यात सांगते, एच हा जरी कन्सोनंट असला तरी त्याचे प्रोनाउन्सिएशन या ठिकाणी व्हॉवेल सारखे आहे. आपण ह न वापरता आर म्हणतो, HOUR आर म्हणून त्याचे व्हॉवेल सारखे प्रोनाउन्सिएशन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी ॲन आर म्हटलेले आहे. आणि हा जरी एच ने सुरू होत असला तरी हा त्याचे कन्सोनंट आहे, म्हणून इथे ए हा आर्टिकल आपण वापरला आहे. 6वा प्रश्न या ठिकाणी बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्टचा हा प्रश्न आहे. उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. पर्याय क्रमांक बघूया आधी. फर्स्ट, ओनली फर्स्ट. दुसरा पर्याय आहे ओनली थर्ड. तिसरा पर्याय आहे बोथ सेकंड अँड फोर्थ. चौथा पर्याय आहे बोथ फर्स्ट अँड सेकंड. मग या आधी सुद्धा मी सांगितले आहे की उत्तरपत्रिकेवर मार्किंग करायची घाई करू नये. बऱ्याच वेळेला आपण पहिलं वाचतो, आपल्याला बरोबर आहे असं वाटतं, पण प्रत्येक वेळी आपण एकच उत्तर त्याचं असू शकतं असे नाही. काही प्रश्न असे असतात की त्यांचे 2 उत्तर बरोबर असतात, 2 पर्याय त्यांचे उत्तर असू शकतात, म्हणून अशा प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी दिलेले असतात. तर या ठिकाणी बघूया. उषा एक्सक्लेम्ड विथ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आहे. प्रश्नाचं उत्तर पहिलंच आहे, परंतु हे इथं पहिले नाही लिहू. आपण पर्याय बघूया. ओनली फर्स्ट ज्या ठिकाणी असेल तोही पर्याय क्रमांक 1च आहे, म्हणून त्याचं उत्तर 1 आहे. परंतु परीक्षेत तुम्ही 4ही पर्याय नीट वाचावेत. त्यानंतर खाली त्यांचे पर्याय दिलेले आहेत, कोणकोणते पर्याय आपल्याला बरोबर उत्तर म्हणून द्यायचे आहेत आणि त्यानंतर उत्तर सिलेक्ट करावे. त्यानंतरचा प्रश्न आहे. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर कॉम्बिनेशन ऑफ नंबर या ठिकाणी म्हणजे अल्फाबेट्स आहे आणि त्यांच्या खाली नंबर दिलेले आहेत. तर अकॉर्डिंगली म्हणजे ठरल्यानुसार विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. तर नंबरांचा त्या ठिकाणी नंबर्सचा क्रम दिलेला आहे, तर योग्य क्रमाने घेतल्यावर कोणता एक मिनिंगफुल वर्ड तयार होतो तो शब्द आपल्याला शोधायचे आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 3, कारण 5, 4, 3, 6, 2, 1 म्हणजे 5 म्हणजे ए, 4 म्हणजे आर, आर्डंट असा हा त्या ठिकाणी शब्द तयार होतो. या क्रमाने घेतल्यानंतर हा शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे बरोबर उत्तर आहे. आर्डंट म्हणजे उत्साही. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 9. रिअरेंज द जंबल पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सिक्वेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. तर पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यांना PQRS असे नाव दिलेले आहेत. ते आपल्याला रिअरेंज करायचे त्यांचा करेक्ट सिक्वेन्स येण्यासाठी. रीडिंग बुक्स यानंतरचा सिक्वेन्स आपल्याला अरेंज करायचा आहे. तर सुरुवातीला येईल रीडिंग बुक्स इज अ हॅबिट. त्यानंतर येईल which must be cultivated by everybody. त्यानंतर because it not only increase knowledge but also enlarge the mind. म्हणजेच त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 PSRQ. PSRQ असा तो योग्य सिक्वेन्स त्या ठिकाणी राहील. पुढील प्रश्न बघूया. फाइंड आउट द ऑटम फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. तर कलेक्टिव्ह नाउन्सवर आधारित हा प्रश्न आहे. कलेक्टिव्ह नाउन्सचा एक व्हिडिओ आपल्या वर्गावर अपलोडेड आहे, तो बघा, तुम्हाला निश्चित फायदा होणार. पर्याय क्रमांक 1 अ क्राऊड ऑफ पीपल हे बरोबर आहे. अ फ्लाइट ऑफ बर्ड्स हे सुद्धा बरोबर आहे. अ फ्लॉक ऑफ बीज हे चुकीचं आहे. या ठिकाणी स्वार्म ऑफ बीज असे म्हणतात. अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स सुद्धा बरोबर आहे. तर चुकीचे ऑटम आहे पर्याय क्रमांक 3. मग 3 पर्याय क्रमांक पर्याय बघूया. पर्यायामध्ये नंबर्स न देता त्या ठिकाणी अल्फाबेट्स दिलेले आहेत, त्यामुळे उत्तर कसे लिहिणार आपल्याला उमजणार नाही, म्हणून हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत चुकीचा घोषित केलेला होता. परंतु लक्षात असू द्यावे, या ठिकाणी हे उत्तर आहे. उत्तरांमध्ये जर आपण नंबर असते तर आपण उत्तर लिहू शकलो असतो. प्रश्न क्रमांक 11 बघूया. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज अ न्यूज डॅश डॅश सक्सेस. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस.
12वा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ बेस्ट अल्टरनेटिव्ह. बुल्स बिलो माईस डॅश म्हणजे हा प्रश्न आधारित आहे क्राईज ऑफ अॅनिमल प्राण्यांचे आवाज यावर. तर क्राईज ऑफ अॅनिमल असा एक व्हिडिओ सुद्धा आपल्या वर्गावर अपलोडेड आहे, तो बघा. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येतातच, ते सोडवण्यासाठी फायदा होईल. तर बुल्स बिलो बैलांच्या ओरडण्याच्या आवाजाला बिलो म्हणतात. तर माईस म्हणजे उंदराच्या आवाजाला हिस स्लो यल यापैकी स्क्विक. हे 4 नंबरचा पर्याय त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 4 वाक्य दिलेले आहेत, त्यातील करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे. तर त्यातील व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, व्हॉट नंतर एक्सक्लेमेशन मार्क, ब्युटिफुल हाऊस, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस क्वेश्चन मार्क, व्हॉट क्वेश्चन मार्क यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस योग्य कोणते आपल्याला ओळखायचे आहे. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस हे योग्य उत्तर आहे. आजूबाजूला खूप डिस्टर्बन्सेस येत आहेत आवाजाचे, सो काइंडली बेअर विथ मी, सॉरी फॉर दॅट. प्रश्न क्रमांक 14 चूज द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. माय फादर इज डॅश डॅश टू द पुअर पीपल. आता हे फारसा काही कठीण नाहीये. सॅड, हॅपी, बॅड, काइंड. माय फादर इज काइंड टू द पुअर पीपल. 15वा प्रश्न आहे पिक आउट द मोस्ट अप्रोप्रिएट पेअर टू फिल इन द ब्लँक्स इन द सेम ऑर्डर टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लीट. पीपल वेअर डॅश डॅश of the two brothers because their behavior seem dash dash. मग cautious, generous नाही येणार. suspicious, unusual, anxious, notorious, aware, dispassionate. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. suspicious, unusual. People were suspicious means doubtful of the two brothers because their behavior seemed unusual. 16 नंबरचा प्रश्न बघूया. फाइंड ऑड सेंटेन्स आउट. तर ऑड सेंटेन्स आपल्याला बघायचे आहेत कोणते. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी, आस्क युअर क्वेश्चन. 3 नंबरचा सेंटेन्स द गोट इट्स ग्रास, बी रेडी नाव. तर 4 पैकी पर्याय क्रमांक ऑड सेंटेन्स आहेत पर्याय क्रमांक 3, कारण ते स्टेटमेंट आहे, बाकीचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 17 फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट डॅश डॅश टाइम इट इज व्हेरी प्रिशियस. WIST नाही, WEST नाही, WITS नाही, WASTE हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वेस्ट म्हणजे वाया घालवणे. तर असेच वेगळ्या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोडेड आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही नक्की बघा. चूज द वर्ड विच इज स्पेल्ड करेक्टली किंवा चूज द मिसस्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द ओळखा किंवा बरोबर स्पेलिंग असलेले शब्द ओळखा. तर या ठिकाणी वेस्ट हे 4 वेगवेगळे आहेत, परंतु योग्य आहे डोंट वेस्ट म्हणजे वाया घालवणे, तो पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबरचा. चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोविंग. हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, प्लीज एकदा बघा. बरेचसे प्रश्न असे आहेत की आपले त्या ठिकाणी प्रिपेअर होतील. तर मिसमॅच पेअर, तर चाइल्ड, चिल्ड्रन हा आहे प्लुरल, सिंग्युलर प्लुरलवर आधारित हा प्रश्न आहे. चाइल्ड, चिल्ड्रन बरोबर आहे. फूट, फीट सुद्धा बरोबर आहे. ओक, ऑक्स, ऑक्सेस हे चुकीचं आहे. डिअर, डिअर बरोबर आहे. ऑक्स, ऑक्सेस न होता याचं प्लुरल OXEN, ऑक्सेन असे होते, म्हणून मिसमॅच पेअर म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर आहे. प्रश्न 19वा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट डॅश डॅश हॅव अ नाईस पिकनिक. वी, अस, आर, आर्स. तर लेट अस हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लेट अस हॅव अ नाईस पिकनिक. पुढे बघूया 20वा प्रश्न कोणता आहे तो. फिल इन द ब्लँक विथ बेस्ट अल्टरनेटिव्ह. पिग, स्टाय, रॅबिट, डॅश डॅश. तर हा प्रश्न सुद्धा आधारित आहे लिव्हिंग प्लेसेस ऑफ अॅनिमल म्हणजेच ड्वेलिंग प्लेसेस ऑफ अॅनिमल. हा सुद्धा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तयार केलेला आपल्या वर्गावर. तर याचं बेस्ट करेक्ट ऑप्शन उत्तर आहे ब्युरो. रॅबिटच्या राहण्याच्या ठिकाणाला ब्युरो असे म्हणतात. पिगच्या राहण्याच्या ठिकाणाला स्टाय म्हणतात. तर रॅबिटच्या राहण्याच्या ठिकाणाला ओळखायचे होते आपल्याला काय म्हणतात, त्याचं उत्तर आहे ब्युरो.
मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपल्या चॅनलवर तुम्हाला त्याचे उत्तरं मिळतील किंवा त्यासारखे दुसऱ्या प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी तुमची होईल. कारण या ठिकाणी बघा 21वा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सीकिंग परमिशन. तर आय वॉन्ट टू मेक अ कॉल यासाठी करेक्ट ऑप्शन निवडायचे आहे. या आपल्याला परमिशनसाठी सीकिंग परमिशन. गिव्ह मी युअर फोन, कॅन आय यूज युअर फोन, आय यूज युअर फोन, आय यूज्ड युअर फोन. बरोबर उत्तर आहे कॅन आय यूज युअर फोन. कॅन हे मॉडल ऑक्सिलरी सीकिंग परमिशनसाठी आपण वापरतो. मॉडल ऑक्सिलरीचा एक व्हिडिओ आहे चॅनलवर, तो अशा प्रश्नांसाठी उपयोगात येऊ शकतो. 22वा प्रश्न बघूया, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द सेंटेन्स. तर इट्स 4 o'clock या ठिकाणी योग्य पंक्च्युएशन कोणतं येईल? क्वेश्चन मार्क नाही येणार, कॉमा सुद्धा नाही येणार, एक्सक्लेमेटरी मार्क तर अजिबात येणार नाही, अपॉस्ट्रोफ. इट्स 4 o'clock अपॉस्ट्रोफ या ठिकाणी ओ नंतर येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघूया. जवळजवळ आपला वर्ग या चॅनलवर इंग्लिश विषयांच्या तयारीसाठी असलेल्या व्हिडिओमधून प्रश्नपत्रिकेमध्ये 8-10 प्रश्न आलेले आहेत. म्हणून सांगते एकदा पुन्हा काळजीपूर्वक तुम्ही सर्व व्हिडिओज बघा. अभ्यासाची तयारी तुमची बरीचशी त्या ठिकाणी होणार. हा प्रश्न सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तर कलेक्टिव्ह नाउन्सचाच हा प्रश्न आहे. यावर एक शॉर्ट सुद्धा बनवलेला आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, इफ फिश शोल देन स्टार्स डॅश. तर फिशच्या समूहाला शोल म्हणतात, स्टारच्या समूहाला काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे गॅलेक्सी. हे उत्तर याचे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. वीवर नाही, पाईन नाही, शिप पण नाही. गॅलेक्सी किंवा अजून क्लस्टर ऑफ स्टार सुद्धा म्हणतात. तर गॅलेक्सी हे बरोबर आहे. क्लस्टर जर दिले असेल तर त्या ठिकाणी क्लस्टर ऑफ स्टार सुद्धा आपण म्हणू शकतो. 24वा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक. अ ट्री ग्रोज इन डॅश डॅश डायरेक्शन. तर राईट, लेफ्ट, अपवर्ड, डाऊनवर्ड. अगदी सोपं आहे. राईट उजवीकडे नाही वाढत, डावीकडे नाही वाढत, अपवर्ड वरच्या दिशेने झाडं वाढतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचे बरोबर उत्तर आहे. अ ट्री ग्रोज इन अपवर्ड डायरेक्शन. प्रश्न क्रमांक 25, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इन द बोट डिझास्टर that took place near Patna, more than 30 passengers were dash dash to be drowned. Feared, presumed, believed, thought. थॉट पण नाही येणार, बिलीव्ह पण नाही येणार. फिअर्ड म्हणजे भीती व्यक्त केली जात आहे किंवा प्रिझ्युम्ड म्हणजे गृहीत धरणे, गृहीत धरले. हे दोनही ऑप्शन या ठिकाणी पर्याय येऊ शकतात. दोन्हीपैकी एक कोणतेही लिहिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर तुमचे बरोबर येणार. इन द बोट डिझास्टर, बोटचं बद्दल जे संकट आलं त्या ठिकाणी जो ऍक्सिडेंट झाला, टूक प्लेस म्हणजे घडले. पटनाजवळ जो बोट ऍक्सिडेंट घडला तर त्यामध्ये मोर दॅन 30 पॅसेंजर, 30पेक्षा जास्त पॅसेंजर्स प्रवासी त्या ठिकाणी बुडण्याची शक्यता व्यक्त केली आहे, गृहीत धरले आहे किंवा बुडले आहेत त्या ठिकाणी अशी भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून फिअर्ड आणि प्रिझ्युम्ड या दोघीपैकी एक कुठलेही लिहिले तरी उत्तर बरोबर येणार. पुढील प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 30 हे आहेत आधारित पॅसेजवर. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन्स. तर या प्रश्नाच्या बाबतीत माझा एक प्रामाणिक सल्ला आहे तुम्हाला की सुरुवातीला सांगितले जरी असले तरी पॅसेज वाचण्यात पूर्ण वेळ घालवू नका. डिपेंड्स ऑन यू, ज्याची त्याची पद्धत असते, तुम्ही वाचू शकता, तसे कंपल्शन नाही. परंतु एकंदरीत यामध्ये 5 प्रश्न असतात, तर 5ही प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपण 5 वेळा पॅरेग्राफकडे जातोच, तेव्हा वाचतोच. तर सुरुवातीलाच वाचण्यात वेळ का घालावा असं मला वाटते. तर सरळ सरळ आपण प्रश्नांना सुरुवात करून त्या ठिकाणी उत्तर शोधताना आपला नजरेखालून तो जातोच, म्हणून वाचले तरी हरकत नाही. परंतु वेळेचे नियोजन महत्वाचे आहे, कारण शेवटपर्यंत आपणास वेळ पुरायला हवा. बघूया पहिला प्रश्न. गांधीजी बिलीव्ड दॅट अ मॅन ऑफ इंटेलेक्ट शुड. पहिला म्हणजे 26वा प्रश्न आहे तो. पॅसेजवरचा पहिला प्रश्न आहे, तर त्याचे उत्तर आहे अर्न मोर अँड नॉट सप्रेस हिज टॅलेंट. सरळ सरळ ते उत्तर दिलेले आहे. ही वुड अलो अ मॅन ऑफ इंटेलेक्ट टू अर्न मोर अँड नॉट सप्रेस हिज टॅलेंट. हा झाला 26वा प्रश्न. 27वा प्रश्न या ठिकाणी बघूया. गांधीजी नेव्हर बिलीव्ड इन. गांधीजींचा कशावर विश्वास नव्हता? सोशल इक्वॅलिटी, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, पॉलिटिकल इक्वॅलिटी, कम्प्लीट इक्वॅलिटी इन ऑल रिस्पेक्ट. हे त्याचे बरोबर उत्तर आहे. त्या ठिकाणी नंतर आहे
ट्रस्टशिप कन्सेप्ट ऑफ गांधीजी इज, तर गांधीजींची कन्सेप्ट काय होती ट्रस्टीशिप बद्दल. तर फिलॉसॉफी ऍप्लिकेबल टू सोशल लाईफ ओनली, ऍप्लिकेबल टू ऑल फील्ड्स ऑफ लाईफ, हे त्याचे उत्तर आहे. चौथा पर्याय 11 टुडे. तिसरे पर्याय जो आहे ते त्याचे बरोबर उत्तर आहे. 29वा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू गांधीजी वन कॅन सर्व द सोसायटी if one is talented, if one uses one's talent wisely, if one earns well, if one works honestly. याचे उत्तर सुद्धा आहे if one uses one's talent wisely. 30वा प्रश्न पॅरेग्राफवरचा, द टायटल ऑफ द पॅसेज शुड बी, पॅसेजचे टायटल काय असायला हवे? गांधीजीज कॅरेक्टर, गांधीजीज व्ह्यूज, गांधीजीज सर्व्हिसेस, गांधीजीज फिलॉसॉफी, हे त्याचे टायटल असायला हवे. हे त्याचे उत्तर बरोबर आहे. पॅरेग्राफ एकदा तुमच्यासाठी या ठिकाणी परत व्ह्यू दाखवते आहे. हे झाले आपले 30 प्रश्न या ठिकाणी सोडवून पॅरेग्राफ सोबतच. तर अगदी 20 मिनिटात आपण हे इंग्लिशचे पार्ट 1 इंग्लिशचे 30 प्रश्न सोडवून झाले आहेत आपले या ठिकाणी. सोबत माझी बडबड सुद्धा होती. तर बडबडीचा वेळ तेवढा तुम्ही परीक्षेमध्ये विचार करण्यास घेऊ शकतात आणि अगदी सुरुवातीच्या अर्धा तासात तुमचे इंग्लिशचे 30 क्वेश्चन्स हे सोडवून व्हायलाच हवे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2, ज्यामध्ये आपण सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक 31 ते 60 मराठी या विषयाचे प्रश्न. टिल देन गुड बाय, टेक केअर, कीप लर्निंग, कीप वॉचिंग. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करण्यास विसरू नका, त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.